सध्या भारतात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली खेळाडू म्हणजे विनेश फोगट. ऑलिम्पिकच्या फायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू. विनेशचा खेळ पाहता आता विनेश भारताला 2024 पॅरिस ऑलिम्पिकचं पहिलं गोल्ड मेडल मिळवून देणार या स्वप्नपूर्तीची सगळ्यांनाच खात्री होती. मात्र 7 जुलैला आलेल्या एका बातमीने विनेशसह संपूर्ण भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला. ही बातमी होती ओव्हरवेट ठरल्या कारणाने विनेशच्या डिस्क्वालिफिकेशनची. नमस्कार मंडळी, मी केतकी लेंबे #टोटल चर्चामध्ये तुमचं स्वागत करते. विनेश खेळत असलेल्या 50 किलो वजनी गटात तिचं 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यामुळे तिला ऑलिम्पिक मधनं डिस्क्वालिफाय करण्यात आलं, ज्यामुळे तिला भारताला गोल्ड मेडल मिळवून देण्याची संधी हुकली. एवढंच नाही तर आता तिला कोणतंही मेडल, अगदी सिल्वर मेडलही दिलं जाणार नाही अशी चर्चा सुरू झाली. सूत्रांच्या आधारे फायनलच्या आदल्या रात्री विनेशचं वजन 2 किलोने वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी विनेशने अनेक प्रयत्न केले, पण एका रात्री नक्की असं काय घडलं? ऑलिम्पिकचे रूल्स काय सांगतात? विनेशला गोल्ड मेडल मिळणार का? आणि पुढे काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या वर्षी विनेश 50 किलो फ्री स्टाईल गटात सहभागी झाली होती, ज्यात पहिल्याच मॅच मध्ये तिने जपानच्या युई सुसाकीला 3-2 ने हरवलं. आपला दमदार खेळ दाखवत क्वार्टर फायनल्स मध्ये तिने युक्रेनच्या ओक्साना लिवाचला 7-5 ने हरवलं, तर कुबाच्या गुझमानला 5-0 ने हरवत फायनल मध्ये झेप घेतली. विनेशचा हा खेळ पाहता तिच्याकडनं सगळ्यांनाच गोल्डची अपेक्षा होती, पण बुधवारी बातमी आली. ओव्हरवेट ठरल्या कारणाने विनेश ऑलिम्पिक्स मधनं अपात्र. या बातमीने संपूर्ण भारताला मोठा धक्काच बसला. एक दिवस आधी गोल्डच्या आशेने झोपी गेलेल्या भारतीयांची या बातमीने झोप उडवली. ऑलिम्पिक मध्ये कुस्तीचे सामने 2 दिवस चालतात. पहिल्या दिवशी राऊंड ऑफ 16, क्वार्टर फायनल्स आणि सेमीफायनल, तर दुसऱ्या दिवशी रेपचेज राऊंड, ब्रॉन्झ मेडल आणि गोल्ड मेडलची मॅच पार पडते. यामध्ये खेळाडूंना आपण सहभागी झालेल्या वजनी गटातच आपलं वजन ठेवणं महत्वाचं असतं. विनेश 50 किलो वजनी गटात सहभागी झाल्यामुळे तिला 50 किलोच्या आत आपलं वजन ठेवणं भाग होतं. मंगळवारी 6 ऑगस्टला झालेल्या मॅचेस मध्ये विनेशचं वजन हे 50 किलोच्या आत होतं. त्या दिवशी ती 3 मॅचेस खेळली आणि तिन्ही मॅचेस जिंकली सुद्धा. पण बुधवारी सकाळी तिचं वजन चेक करताना ते 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त भरलं आणि ज्यामुळे ती ऑलिम्पिक फायनल खेळण्यासाठी अपात्र असल्याचं जाहीर करण्यात आलं. सूत्रांच्या आधारे फायनलच्या आधी विनेशचं वजन हे 2 किलोने वाढलं होतं. वजन कमी करण्यासाठी विनेश रात्रभर झोपली नाही. तिने रात्रभर रनिंग, सायकलिंग, दोरीवरच्या उड्या असं सगळं केलं. एवढंच नाही तर तिने स्वतःचे केस कापले, शरीरातलं रक्त देखील काढलं, पण तिच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. फायनलच्या आधी वजन चेक करताना विनेशचं वजन हे 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळलं. या सगळ्यात डिहायड्रेशनमुळे विनेशला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची सुद्धा वेळ आली. पण ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंसाठी त्यांच्या वजनाबाबत नक्की काय रूल आहेत हे जाणून घेऊया. ऑलिम्पिक्स दरम्यान सहभागी झालेल्या वजनी गटातच वजन मेंटेन करणं खेळाडूंना महत्वाचं असतं. ऑलिम्पिक्सच्या मॅच आधी सगळ्या खेळाडूंचं सकाळी वजन चेक केलं जातं. यावेळी ऑलिम्पिक असोसिएशनने जे कपडे फायनल केले आहेत ते किंवा मॅचचा जो युनिफॉर्म आहे ते घालणं बंधनकारक असतं. वजनी गटापेक्षा काही ग्रॅम वजन जास्त असलेलं देखील चालत नाही. त्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं, पण वजन जास्त आढळल्यास खेळाडूला तेव्हाच अपात्र ठरवलं जातं. आता पुढे काय? विनेशला मेडल मिळणार का? तर विनेशने सिल्वर मेडलसाठी CAS कडे अपील केलं, ज्याचं वर्डिक्ट अजूनही यायचंय. पण वजन जास्त भरल्या कारणाने विनेशला मेडल मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण ऑलिम्पिकच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूचं वजन जर तो सहभागी झालेल्या वजनी गटापेक्षा जास्त असेल तर त्याला रिझल्टच्या लिस्टमध्ये सगळ्यात खालचं स्थान दिलं जातं. आणि जर ती मॅच मेडलची असेल तर खेळाडूला त्याच वेळी अपात्र घोषित करण्यात येतं. विनेशची मॅच ही मेडलची असल्या कारणाने तिला त्याच वेळी अपात्र घोषित करण्यात आलं. आता तिच्यावरती अपात्रतेची कारवाई झाल्यावर तिला ऑलिम्पिक विलेज देखील सोडावा लागेल. या सगळ्यामध्ये विनेश एक ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी गमावून बसली, पण तिच्या या दमदार आणि साहसी खेळाचा संपूर्ण भारताला प्रचंड अभिमान आहे.